भारत हा संविधानावर चालणारा देश आहे आणि आपण जर पाहिलं तर संविधान मजबूत करण्यासाठी लोकशाही अत्यंत महत्त्वाची आहे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी म्हणून निवडणुका ह्या अत्यंत गरजेच्या आहेत आणि निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। लातूर महानगरपालिकेची जर निवडणूक लक्षात घेतली आपण तर या निवडणुकीमध्ये युवक जे आहेत उमेदवार ते सगळ्यांचं लक्ष वेधत आहेत आणि उच्च शिक्षित असलेले हे सगळे उमेदवार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आज आपण जर पाहिलं तर MBA करणारे किंवा लॉ करणारे किंवा लॉ ग्रॅज्युएट असलेले एवढंच नाही तर इंग्लंडमध्ये शिकून किंवा पदवी घेऊन भारतात परतलेले अशा सगळे हे उमेदवार जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। राजकारण फार गढूळ झालेलं आहे, युवकांसाठी आता तिथे संधी नाही अशा प्रकारची चर्चा केली जाते। मात्र हे एक चांगलं उदाहरण आहे की ही सगळी युवा मंडळी आणि उच्च शिक्षित मंडळी जी आहे ती राजकारणात येऊ पाहत आहेत। 21, 22, 23, 24 वर्षाची ही तरुण मंडळी आहे जी नवी स्वप्न घेऊन राजकारणामध्ये येतात। मला सांगा, तुमचा परिचय द्या, तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढताय आणि काय उद्देशानं तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात? माझे नाव ऐश्वर्या सुशील चिकटे आहे। मी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या युतीची अधिकृत उमेदवार आहे। मी प्रभाग क्रमांक 7मधून लढवते आहे आणि माझा लढवण्याचा एकच मुद्दा आहे की युवकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण आपण म्हणजे आरोप करणं खूप सोपं असतं, परंतु त्या प्रोसेसमध्ये जाऊन तुम्हाला राजकारणामध्ये उतरून आणि माझ्या फुले शाहू आंबेडकरांची जी प्रेरणा आहे, जी बाबासाहेब जाऊन अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन शिकले आणि वापस येऊन त्यांनी समाजकारण केलं, त्याच पावलावरती मी चालण्याचा प्रयत्न करते। जसे की माझी डिग्रीसुद्धा मी त्याच कॉलेजमधून पूर्ण केली आणि तीच प्रेरणा पुढे ठेवतसुद्धा मी हे पाऊल उचललेलं आहे। लोकांसोबत तुम्ही जेव्हा संवाद साधता तेव्हा लोक काय मागणी करतात किंवा तुमचं विजन काय जे लोकांसाठी आता तुमच्या प्रभागातलं केलं पाहिजे वगैरे? माझं विजन हे खूप स्पष्ट आहे, कारण आजकाल आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी आहेत ते तर आपण पाहतच असतो की नळ पुन्हा लाईट, रस्ते, ड्रेनेज या गोष्टी तर ॲड्रेस करायच्याच आहेत। पण आता आपण 2026मध्ये आहेत। ग्लोबलायझेशनच्या या युगामध्ये आपल्याला मागे पडून चालणार नाही। आपल्याला शिक्षण प्रणाली तेवढीच खंबीर बनवायची आहे, वैद्यकीय आरोग्यसेवा तेवढ्याच प्रबळ बनवायच्या आहेत जेणेकरून मोफत सुविधा सगळ्यांना उपलब्ध होतील। माझा भर हा डिजिटलायझेशनवर जास्त आहे, जेणेकरून मी फ्री वायफाय माझ्या प्रभागामधली भारतीय जनता पार्टीचा आयुष गंडले हा एक उमेदवार आहे ज्याचे वडील ऑटो चालक आहे। त्याची खूप चर्चा झाली किंवा भारतीय जनता पार्टीने तशी घडवून आणली। लॉ करताय तुम्ही, 21-22 वर्ष वय आहे तुमचं। मला सांगा, बरेच लोक जे आहेत ते भाजपाचं उमेदवारी मिळत नाही म्हणून नाराज होते आणि तुम्ही अचानकपणे म्हणजे 18-19व्या वर्षी बूथप्रमुख होतात आणि आता लगेच उमेदवारी मिळून हे कसं म्हणजे साधलं? सांगायचं असं की मी मागणी केली होती पक्षाकडे की मला उमेदवारी द्यावी, कारण मला प्रभागातले विकास करायचा होता। कारण आमचा प्रभागामध्ये राहणारे सगळे बेरोजगार, युवकांना काम नाही आहे, महिलांना काम नाही आहे। आमचा जो पूर्व भाग येतो तिथे खूप काही अडचणी आहेत। लोकांचे छोटे छोटे घरं आहेत, कबालाचा प्रश्न आहे, पाण्याचे गटरीचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न असे आमच्याकडे निर्माण झाले आहेत। मी तिथं राहिलेलो आहे, मला खूप काही गोष्टी जाणवल्यात, कारण मी तिथं राहतो, मला रोज कळून येते की किती अडचणी आपल्याला सामोरे जावं लागतं। आणि म्हणजे आता तुम्ही राजकारणाला व्यवसाय म्हणून स्वीकारलं आहे की मग आता तुम्हाला शिक्षण घेऊन वेगवेगळे उद्योगधंदे किंवा नोकरी करायची आहे की राजकारणात राहणार आहात? नाही, मी राजकारणात राहून मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा, माझ्या लोकांचा विकास करायचा आहे। म्हणजे आयुष्यभर राजकारण करायचं म्हणूनच तुम्ही आलेले आहात, पद मिळो की न मिळो? पद मिळो न मिळो, पण मला सामाजिक आणि राजकीय दोन्ही बाजूने मला काम करायचं। अपक्ष उमेदवार आहेत आपल्यासोबत। मला सांगा, तुम्ही लॉ करताय, मग काय विजन आहे तुमचं राजकारणात येण्यामागचं? माझं विजन आहे, राजकारणामध्ये घराणेशाही खूप चालते। म्हणजे जे मोठे आहे, ज्यांचे ऑलरेडी फॅमिली राजकारणामध्ये, त्यांनाच तिकीट भेटतात। आमच्यासारखे मिडल क्लास फॅमिलीज किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीज त्यांना तिकीट भेटत नाही लवकर। तर माझं एकच विजन आहे, मी कुठल्या पक्षाकडे तुम्ही मागणी केलेली होती आणि मग मिळालं नाही? BJPकडेच मागणी केली होती पण मिळालं नाही। त्यांचे होतं की तुम्ही मिडल क्लास आहे, तुम्ही नाही अफोर्ड करणार। तर त्याच्यामुळे मला होतं की मी माझ्या प्रभागाची, मी माझ्या लोकांसाठी, मी माझ्या व्यक्तिमत्वाने काम तुम्ही करेन। जेव्हा इंटरव्ह्यू देतात तेव्हा पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत ते काय विचारते तुम्हाला की मग काय क्रायटेरिया लागतो, पात्रता लागते की तुमच्याकडे पैसे पाहिजे, गाडी पाहिजे, काय असं काय विचारलं जातं? मोस्टली तर पैसेच विचारते त्यांनी, तुमच्याकडे किती आहे पैसे, तुम्ही किती देऊ शकतात।
पार्टीला. अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी लक्ष वेधलेलं आहे. उमेश कांबळे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये लढता, MBA केलेलं आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, युवकांना किती संधी आहे राजकारणामध्ये आता? एकंदरीत आपण पाहायला गेलात तर युवकांना संधी भेटतच नाही आहे. कारण जे निष्ठावंत म्हणून आता जे सध्याचे जेवढे काही पक्ष आहेत ते बघत आहेत की कुठल्या उमेदवाराकडे किती फंड आहे. कारण युवकाकडे पैसे नसतात, ते आता राजकारणात आलेले असतात. आणि हे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत ते काय करतात की घराणेशाहीसारखं म्हणजे त्यांच्याच उमेदवाराला कंटिन्यू देण्याचं काम. आता एकंदरीत आपण लातूरमध्ये पाहायला गेलात तर 2 गट पडलेत. BJPमध्ये पण जे इच्छुक उमेदवार आहेत, उच्च शिक्षित आहेत, काँग्रेसमध्ये जे उच्च शिक्षित आहेत त्यांना डावलण्यात चालले. आणि एकंदरीत ह्यांच्या डावलण्यामुळं जे खरे विकास करू शकतात लातूरचा त्यांना डावलण्यात चालले. आज तुम्ही माझ्या पूर्व भागात पाहायला गेलात तर माझ्याकडे काही मतदार असे आहेत की त्यांचं इलेक्शनमध्ये नाव नाही आहे. मग जेव्हा आम्हाला आमचं संविधान सांगतं की तो उमेदवार भारताचा नागरिक आहे का नाही, असाही आम्हाला प्रश्न उद्भवत होऊ लागले. म्हणजे एवढा वंचित माझा भाग आहे. कारण तिथं अनपढ आणि अडाणी लोकांचं द्यायचं काम हे पक्ष करतात. पैसे बघतात, त्याची जात बघतात, जातीचं किती मतदान आहे असे गणितं घालून आणि हे म्हणतात की आम्ही देश चलू, देश विश्वगुरू करू, हे करू. काय नाही, हे सगळे पक्ष वर एकत्र होतात. आज जर तुम्ही देशामध्ये महाराष्ट्रात बघायला गेलात तर कुठला पक्ष तुम्ही शिक्षक आहात, मग राजकारणात इकडे कुठे? राजकारणात याचं मुख्य कारण म्हणजे मी पूर्व भागामध्ये महादेवनगर या ठिकाणी राहतो. आपण पाहिलात तर त्या ठिकाणी रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, विद्युत सोय नाही. लोकांना तिथं जगण्यासाठी दुर्गंधीमध्ये राहावं लागतं. हे पाहून मला चीड आली. म्हणजे नवी पिढी घडवण्याबरोबरच तुम्हाला समाजकारण देखील करायचं, समाज नक्कीच. सेवा करायची. नक्कीच समाजसेवा करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.